सुवर्णकाळातील गाणी आठवणी. आज आपण 1963 या वर्षातील काही गाण्यांच्या आठवणी करूया. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाचा जमाना आणि कलर सिनेमा येण्याचा हा आरंभीचा काळ होता. यामध्ये काही हिट फिल्म गाण्याच्या आठवणी आपण आजच्या एपिसोडमध्ये करू. चित्रपट होता असली नकली. देवानंद आणि साधना ही सदाबहार जोडी आणि त्यांच्या अभिनयाने त्यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांनी शंकर जयकिशनच्या संगीताने हा असली नकली खूप गाजला. सगळीची सगळी गाणी पॉप्युलर झाली होती. यात लताजी आणि रफी साहेब यांच्या आवाजातलं हे ऑल टाईम रोमॅन्टिक गीत. तुझे जीवन की डोर से बांध लिया है तेरे जुल्मों सितम सर आँखों पर, तुझे जीवन की डोर से बांध लिया है. याच असली नकलीमध्ये रफी साहेबांच्या आवाजातलं एक अतिशय गोड गाणं आहे. पडद्यावर देवानंद आणि साधना ही जोडी दिसते. एक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा, एक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा, अरे मर जाऊंगा प्यार अगर मैं दूजा करूंगा, अरे मर जाऊंगा प्यार अगर मैं दूजा करूंगा. आणि लताजीच्या आवाजातलं ऑल टाईम फेवरेट सगळ्यांचंच गाणं. साधना आणि देवानंद पडद्यावर दिसतात. तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर, मेरे जीवन साथी बता क्यों दिल धड़के रे कर. तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर. या असली नकलीमध्ये शंकर जयकिशनच्या गाण्याने, हसरत जयपुरी आणि शैलेंद्र यांच्या गीताने बहार उडवून दिली होती. लताजी आणि रफी साहेबांचा आवाज, पडद्यावर देवानंद आणि साधना. रसिकांसाठी यापेक्षा अजून स्वरमेजवानी ती दुसरी काय असणार आहे. यानंतर प्रदीप कुमार, अशोक कुमार, शेख मुख्तार आणि शकीला यांच्या भूमिका असलेला एक सिनेमा आला होता, उस्ताद ओके उस्ताद. यामध्ये संगीतकार रवी यांचं हे गीत रफी साहेबांनी गायलेलं होतं. पडद्यावर आपल्याला प्रदीप कुमार आणि शकीला दिसतात. 100 बार जन्म लेंगे, 100 बार फना होंगे, ऐ जान वफा फिर भी हम तुम न जुदा होंगे, 100 बार जन्म लेंगे, 100 बार होंगे. आणि ऑल टाईम सुपरहिट चित्रपट ताजमहाल. प्रदीप कुमार, बीना राय यांच्या भूमिका आणि रोशन यांचं अप्रतिम संगीत. गीतकार होते साहिर लुधियानवी. यामधली ही सगळी गाणी रफी साहेब आणि लताजी यांच्या आवाजातली लोकप्रिय झालेली. यात एक कव्वालीसुद्धा होती, ती लोकप्रिय झाली खूप. तर यातलं हे ड्युएट ऑल टाईम हिट झाला म्हणून जो वादा किया वो निभाना पड़ेगा, रोके जमाना चाहे रोके खुदाई तुमको आना पड़ेगा, जो वादा किया वो निभाना पड़ेगा, निभाना पड़ेगा. आणि रफी साहेबांच्या आवाजातलं हे जो बात तुझ में है तेरी तस्वीर में नहीं, तस्वीर में नहीं. ताजमहालमधलं हे असं गाणं. आणि एक चित्रपट होता ब्लॅक अँड व्हाईट, नर्तकी. यामध्ये सुनील दत्त आणि नंदा ही जोडी होती. संगीतकार रवी होते. यातलीसुद्धा गाणे गाजले, पण यातलं रफी साहेबांच्या आवाजातलं हे गाणं विशेष लोकप्रिय आहे. खूप असं हळूवार भावनेचं प्रेमगीत.
जिंदगी के सफ़र में अकेले थे हम, मिल गए तुम तो दिल को सहारा मिला, आ गए प्यार के रास्ते पर कदम, मिल गए तुम तो दिल को सहारा मिला, जिंदगी के सफ़र में अकेले थे हम. तर असा या गोल्डन इराचं वैशिष्ट्यच होतं सुवर्णकाळातील गाण्यांचं, की त्याचं संगीत, त्या गीतातील भाव भावना आणि गायकाने गायलेलं ही गाणी, रफीसाहेब असो, मुकेशजी असो, लताजी असो, आशा भोसलेजी असो, मन्ना डे, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, एकापेक्षा एक हे किशोर कुमार, या सगळ्यांच्या आवाजातली ही गाणी म्हणजे आजही आपल्यासाठी कर्णमधुर मेजवानी आहे. म्हणूनच याचं सुवर्णकाळातील म्हणतात. तर त्याचा हा एक उदाहरण आपल्याला गुमराह चित्रपटाचंही घेता येईल. यामध्ये सुनील दत्त, माला सिन्हा, अशोक कुमार आणि शशिकला यांच्या अप्रतिम भूमिका होत्या. BR फिल्मचा हा सिनेमा गुमराह त्याच्या स्टोरी कल्पनेमुळं त्या काळी खूप गाजलेला होता. संगीतकार रवी, BR चोप्राचे फेवरेट म्युझिक डायरेक्टर आणि गीतकार होते सारे लुधियानवी. यातील सगळे गाणी महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायलेली. इन हवाओं में, इन फिजाओं में, इन हवाओं में, इन फिजाओं में, तुझको मेरा प्यार पुकारे, आजा आजा रे, तुझको मेरा प्यार पुकारे हो. महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं हे युगलगीत आजही तेवढंच लोकप्रिय आहे. यातले महेंद्र कपूरचे सगळी सोलो गाणे एकापेक्षा एक हिट झाली. यातलं आप आए तो खयाले दिले नाशादाया, दिल को कितने हुए जख्मों का पता याद आया, आप आए तो खयाले दिल नाशादाया, आप आए. आणि बिन बादल बरसात नावाचा एक सस्पेन्स पिक्चर आला होता. विश्वजित, आशा पारेख यांच्या भूमिका होत्या आणि इथली सगळी गाणी हेमंत कुमारच्या संगीताने गाजली होती. स्वतः हेमंत कुमार गायक संगीतकार असल्यामुळं त्यांची गायलेली गाणी या चित्रपटातही होती. जिंदगी कितनी खूबसूरत है, आइए आपकी ज़रूरत है, जिंदगी कितनी खूबसूरत है. आणि एक ड्युएट लताजी आणि हेमंत कुमार. एक बार ज़रा फिर कह दो मुझे शर्मा के तुम दीवाना, ओ जाने जा एक बार ज़रा फिर कह दो मुझे शर्मा के तुम दीवाना. तर असं हे सुवर्णकाळातील गाण्याच्या आठवणीचा एपिसोड कसा वाटला? तुमचे अभिप्राय जरूर द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करत चला. भेटूया नव्या एपिसोडमध्ये. स्वर शुभेच्छा, शब्द शुभेच्छा.